कलेला दाद देणारे लोक असतील तर कलाकार टिकतील या समर्पणाच्या भावनेने सादर केलेल्या कलेला बघण्यासाठी स्वर्गलोक सोडून स्वर्गाधिपती देवेंद्र देवालय ग्रामात प्रकट झाल्याने ऐन तिन्ही सांजेला वैकुंठ नायकाची आज्ञा घेऊन अवतरलो उत्सव स्थळी। स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट यातील अग्रगण्य असलेला बालहट्ट पूर्ण करताना मोठी मंडळी व्यस्त होती, तेवढ्याच शरीराने मोठे असलेल्या बालमनाच्या भ्राताश्रींनी गगन झुल्यात बसण्याचा हट्ट केला आणि तत्क्षणी ह्या नाजूक जीवाला गगन झुल्यात झुलवून गगन झुला गगन भेदायच्या आधी मृत्यूच्या आडाच्या कडेकडेने उभं राहिलेल्या सामान्यांच्या कडेला स्वर्गाधिपतींना पाठीशी ठेवत आडाच्या आतील बाजूस कडेकडेने धावणाऱ्या दुचक्र आणि चार चक्र रथांच्या सारथ्यांच्या कसरती बघून गरगरायच्या आधी त्या सारथ्यांनाच मिनी व्लॉग मध्ये टिपलं। ते एवढ्यात तुटकं नृत्य 50 रुपयात बसून करा म्हणून ह्या मित्राने आमंत्रण दिलं आणि त्याच्या विनंतीला मान देऊन शरीर रक्षतो धर्म हा श्लोक आठवत बसलो खरी, पण हा कडी कोंड्याचा आधार निराधार करतो का काय असं वाटत असताना हे दादा देवदूतासारखे धावून आले। मग तुटकं नृत्य करता करता या नश्वर जीवाचे अवयव तर तुटले नाही ना हे बघत असताना ही तरुणी हसली आणि भेटल्या त्या सगळ्यांना मिनी व्लॉग मध्ये टिपून भूलोकाच्या पाणीपुरीचा आस्वाद घेऊन स्वर्गाधिपतींची स्वारी स्वर्गलोकी गेली।